नमस्कार मंडळी. काल रात्रीपासून इकडे बर्फ पडायला सुरुवात झाली. काल आणि आज बर्फ असल्यामुळे शाळेला 2 दिवस सुट्टी होती. कालचे लोएस्ट टेम्परेचर 20 डिग्री फॅरनहाईट म्हणजेच -6.6 डिग्री सेल्सिअस असं होतं आणि आजचं जे लोएस्ट टेम्परेचर होतं ते 26 डिग्री फॅरनहाईट म्हणजे -3.3 डिग्री सेल्सिअस होतं. इकडे आता चांगलीच थंडी पडलेली आहे आणि हे जे टेम्परेचर आहे खूप कमी असल्यामुळे बाहेर अगदीच शांतता पसरलेली होती आणि हा जो बर्फ आहे हा रविवारी रात्रीपासून पडायला सुरुवात झाली. सोमवार आणि मंगळवारी 2 दिवस शाळेला सुट्टी होती. इकडे थंडी जरी असेल तरी जर बाहेर जावं लागलं तर संपूर्ण पॅक होऊन आम्हाला बाहेर निघावं लागतं. संध्याकाळी बाहेरची सगळी कामं केली. नंतर घरी आले आणि गाडी गॅरेजमध्ये लावली. त्यानंतर बाहेर जे गार्बेजचे जे आमचे डबे होते म्हणजे कचऱ्याचे जे डबे होते ते आम्ही आतमध्ये घेतले कारण ते रविवारी रात्री बाहेर ठेवावे लागतात आणि सोमवारी सकाळीच कचऱ्याची गाडी येते त्यामधला कचरा घेऊन जाते. ते घरात आणून घेतले. घराच्या दोन्ही बाजूला पडणारा हा जो बर्फ आहे हा तुम्हाला दाखवते आहे. अंगणात सुद्धा मागच्या बर्फ पडत होता आणि जेव्हा बर्फ पडतो तेव्हा खूप अशी थंडी वाजत नाही, परंतु बर्फ पडून गेल्यानंतर दुसरा जो दिवस असतो दुसऱ्या दिवशी भरपूर थंडी वाजते आणि गार वारासुद्धा असतो. तुम्हाला आता मी मागच्या अंगणातला हा बर्फ दाखवते आहे. भरपूर इकडे मागच्या अंगणात बर्फ पडतो आहे आणि जेव्हा मी दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा उठलो तेव्हा पूर्ण घराच्या सगळ्या पूर्ण परिसरात बर्फ पडलेला होता आणि बर्फाने हा सगळा परिसर झाकला गेलेला होता. घराच्या ज्या या मोठ्या-मोठ्या खिडक्या आहे यामधनं हा सगळा निसर्ग खूप छान दिसत होता. सकाळी उठल्यानंतर आधी सगळ्या खिडक्या उघडल्या आणि मुलांना शाळेला सुट्ट्या असल्यामुळे सगळं असं काम शांततेत सुरू होतं. परंतु मुलाला सकाळीच निघायचं होतं म्हणून त्याला आधी डबा तयार करून दिला आणि पास्ता आणि ड्रायफ्रूटचे रात्री डिंक आणि गूळ घालून लाडू बनवलेले होते ते दिले. तुम्हाला आता हे मागचं अंगणसुद्धा दाखवते आहे. रात्रभर पडून गेलेला बर्फ त्यामुळे पूर्ण हे जे अंगण आहे पूर्ण हे भरून गेलेलं आहे. पूर्ण बर्फाचा गालिचा बघायला मिळतोय. सगळ्यात आधी सकाळी मुलाला डबा तयार करून दिला. तो कॉलेजमध्ये निघून गेला. त्यानंतर नित्यनेमाप्रमाणे माझी रोजची सगळी कामं केली. सगळं घर आधी आवरलं. त्यानंतर तयार होऊन आधी शांततेत बसून देवपूजा केली. सगळं नित्यसेवेचं वाचन केलं. मिस्टरसुद्धा सध्या गावाला गेले